हे नगरपालिकेचे जितकी ही दुकाने आहे त्यामध्ये शौचालय नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहे आणि शिवाजी कॉम्प्लेक्स आहे जे पडकी झालेलं आहे, त्याची लाइटिंग वगैरे नादुरुस्त झालेली आहे. काय बोलणार यावर? आता सध्या इथं स्वर्गीय नारायण पाटील म्युन्सिपल कॉम्प्लेक्स जुना सातारामधील सर्व दुकान गाळेधारक आलेले आहेत, त्यांचं निवेदन घेऊन आता सध्या जे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे त्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या लगत दोन्ही बाजूला नाली बनवून मिळावी किंवा गटर बनवून मिळावे अशा स्वरूपाचं निवेदन आहे, आत्ता तिने दिलेलं आहे. दुसरं, नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये या काय असुविधा असतील त्यामध्ये शौचालय किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा स्वच्छता असेल किंवा आणखी त्या संदर्भात जरुरी कारवाई केली जाईल. सर, नगरपालिका हे जे दुकानदार आहे त्यांच्याकडनं वसुली तो प्रमाणे बरोबर करते, परंतु त्यांना मूलभूत सुविधा भेटत नाही आहे ना. आता आपल्या माहितीनुसार सगळे गाळेधारकांच्याकडून काही टॅक्स वसूल होत नाही. टॅक्सची रिकव्हरी सर्वपणे 80% आहे. तरी देखील मी गाळेधारकांनाही विनंती करतो की आपणही नगरपालिकेचा टॅक्स देऊन नगरपालिकेत सहकार्य करावं आणि त्याच निधीमधून आपण ज्या सेवा सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे हे संपूर्ण काम थांबलेलं आहे का सर? कोणतं? हे जे लाइटिंग किंवा असं काही नाही, त्याचा नाही काय संबंध. नाही, धारकांचे थांबलेले आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी असं आवाहन करतो. यांचा क्लेम कसा होता, 100% वसुली होती, त्याच्यावर मी भाष्य केलं. आमचा दैनंदिन असा झालेला प्रॉब्लेम की आमचं कॉम्प्लेक्स जे ते 25 वर्षापासून बनलेलं आहे, पण तेव्हापासून आम्हाला तिथे गटर बनवून मिळालेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा जोरदार पाऊस होतो तो पाऊस सर्वांच्या दुकानांमध्ये घुसतो व आमच्या सर्व बस काही आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे आता सध्या गटरीचं काम चालू झालं कॉन्क्रीट रोडचं. त्या कॉन्क्रीट रोडच्या कामामध्ये गटरीचं सुद्धा दोन्ही बाजूने काम व्हावं यासाठी आम्ही इथे मुख्याधिकाऱ्यांना द्यायला आलेलो आहे. बाकी आमची इच्छा ते की आमच्याकडे गटर बनल्या पाहिजे. Do you want to learn English speaking? Do you find English subject difficult in school? Then join AK English speaking classes today. Special English speaking classes are available for students from 8 years to 18 years in simple and easy method. You will learn to speak, read and write English with confidence. Address: Khadka Road, Millat Nagar, aside of MSCIT class. Contact number 9764589959. I repeat again, 9764589959. So why wait? Take admission today in AK English speaking classes and start speaking English with confidence.